नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही निराधार पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, डिसेंबरचा हप्ता कधी येणार, नेमके किती पैसे मिळणार, 1 महिन्याचे की 2 महिन्यांचे? काही जण म्हणतात 1,500 येणार, काही जण म्हणतात 3,000 येणार, तर दिव्यांग बांधवांसाठी 2,500 की 5,000 असा गोंधळ निर्माण झालेला आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही अफवा नाही, कोणतीही अर्धवट माहिती नाही, तर सरळ सोप्या शब्दात सांगणार आहे कोणाला किती पैसे मिळणार, पैसे नक्की येणार की नाही आणि नेमकी कोणत्या तारखेला खात्यावर जमा होणार। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल, कारण मध्ये स्किप केल्यास पूर्ण माहिती मिळणार नाही। मंडळी, एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या, कालपासून डीबीटी पोर्टलवर पैसे टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजे शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालणार आहे। त्यामुळे यावेळी डीबीटी पोर्टल कधी चालू तर कधी बंद असू शकतं। काही जण म्हणतात पोर्टल बंद दाखवते म्हणजे पैसे येणार नाहीत का? मंडळी, असं काहीही नाही। पोर्टल बंद असल्याचं कारण म्हणजे पैसे टाकण्याचं काम सुरू आहे। याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की डिसेंबर महिन्याचा हप्ता आता शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि पैसे खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजेच लवकरच तुमच्या खात्यावर पैसे दिसायला लागतील। म्हणून पोर्टल बंद दिसलं तरी घाबरू नका, कारण हे बंद असणं चांगल्या बातमीचं लक्षण आहे। मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुम्ही मला कमेंट्स मेसेज करत आहात। कोणी विचारते आम्हाला नेमके किती पैसे मिळणार, कोणी म्हणते 1 महिन्याचे पैसे येणार की 2 महिन्यांचे। काही जणांच्या मनात संभ्रम आहे, 1,500 येणार का 3,000, दिव्यांगांसाठी 2,500 की 5,000 आणि सगळ्यात मोठा प्रश्न, GR अजून आलेला नाही, मग पैसे खात्यावर येतील का आणि नेमके कोणत्या दिवशी येणार? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या प्रश्नांची एक एक करून सोप्या शब्दात आणि स्पष्ट उत्तर देणार आहे। म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा सगळा गोंधळ आजच संपणार आहे। मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न घेऊया, नेमके किती पैसे आपल्या खात्यावर येणार आहेत। सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, ही माहिती डिसेंबर महिन्याच्या नियमित हप्त्याबाबत आहे। आता नीट ऐका, जे संजय गांधी किंवा इतर निराधार पेन्शन घेणारे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा रेग्युलर हप्ता 1,500 रुपये जमा होणार आहे आणि जे दिव्यांग पेन्शनचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा रेग्युलर हप्ता 2,500 रुपये जमा होणार आहे। आता इथेच बरेच जण गोंधळात पडतात, म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा। जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर तुमच्या खात्यावर 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होऊ शकतात। म्हणजे निराधार लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये, दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 5,000 रुपये। पण मंडळी, एक गोष्ट स्पष्ट आहे, सगळ्यांनाच 2 महिन्यांचे पैसे मिळतील असं नाही। ज्यांचा मागील हप्ता थकलेला आहे त्यांनाच एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे। म्हणून कोणाला 1,500, कोणाला 2,500 तर काहींना 3,000 किंवा 5,000 रुपये असं वेगवेगळ्या रकमा खात्यावर जमा होऊ शकतात। मंडळी, आता एक खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, GR अजून आलेला नाही, मग पैसे खात्यावर येणार की नाही? कारण बरेच जण म्हणतात GR नाही म्हणजे पैसे थांबणार का? मंडळी, नीट ऐका, याआधीही अनेक वेळा असं झालेलं आहे की महाराष्ट्र शासनाने GR न काढता थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केलेले आहेत। सामान्यपणे GR मध्ये काय असतं तर किती निधी मंजूर झाला, किती पैसे SBI कडे वर्ग झाले ही माहिती दिलेली असते। पण सध्या GR दिसत नाही, म्हणूनच लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे। आता खरी महत्त्वाची गोष्ट आहे का, डीबीटी पोर्टलवर पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकदा प्रोसेस सुरू झाली की पैसे खात्यावर येतातच। म्हणूनच मंडळी, GR नसला तरी घाबरायचं काही कारण नाही, पैसे येण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पैसे खात्यावर जमा होऊ शकतात। मंडळी, आता थोडक्यात पण महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, डिसेंबर महिन्याचा हप्ता थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे निराधार आणि दिव्यांग बांधवांमध्ये स्वाभाविकपणे नाराजी वाढायला लागली होती। लोक विचारायला लागले होते पैसे कधी येणार, इतका उशीर का होतोय? आता याच काळात पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि समाजातूनही दबाव वाढत होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने आणखी विलंब न करता थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो। म्हणजे GR आला नाही तरीही पैसे थांबले नाहीत आणि लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी थेट खाते क्रेडिट करण्याचा मार्ग निवडला। मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेऊया, पैसे नेमके कधी आपल्या खात्यावर जमा होणार? नीट ऐका आणि तारखा लक्षात ठेवा, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यावर येणार नाही। पैसे टप्प्याटप्प्याने 3 दिवसात जमा होणार आहेत, 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबर। म्हणजे काय होणार, काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबरला पैसे जमा होतील, काहींच्या खात्यावर 26 डिसेंबरला पैसे जमा होतील आणि उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर 27 डिसेंबरला पैसे जमा होतील। आणि लक्षात ठेवा मंडळी, 27 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। म्हणून 25 तारखेला पैसे आले नाहीत म्हणजे घाबरायचं कारण नाही, 26 किंवा 27 तारखेपर्यंत तुमचा हप्ता येऊ शकतो। मंडळी, आता एक छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न आहे, काही जण विचारत आहेत 25 डिसेंबरला नाताळ आहे, बँक सुट्टी आहे, मग पैसे येतील का?
मंडळी, यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही, कारण डीबीटीचे पैसे शनिवार आणि रविवार सुद्धा खात्यावर आलेले आहेत. सुट्टीच्या दिवशीही खाते क्रेडिट होतच. फक्त एकच फरक असतो, सुट्टीच्या दिवशी बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत, पण पैसे खात्यावर जमा झालेले असतात. म्हणून 25 डिसेंबरला जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि बँक बंद असली तरी घाबरू नका. पैसे खात्यात असतील, तुम्ही ते नंतर काढू शकता. मंडळी, आता सगळं एकत्र करून स्पष्ट सांगते, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणारच आहे. हा हप्ता 100% खात्यावर येणार आहे. म्हणून कोणतीही अफवा ऐकू नका, कोणत्याही चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण तणाव घेऊ नका. पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणून मंडळी, घाबरण्यासारखं काही कारण नाही, काळजी करण्याची गरज नाही. फक्त थोडासा संयम ठेवा. लवकरच डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झालेला तुम्हाला दिसेल. मंडळी, आता अनेक जण विचारतात, पैसे खात्यावर आले की नाही ते कसं तपासायचं? सोपे 3 मार्ग आहेत. तुमच्या बँकेचा SMS आला आहे का ते पहा. दुसरा मार्ग, ATM मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढा. आणि तिसरा मार्ग, ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते UPI किंवा बँक ॲपमध्ये बॅलन्स चेक करू शकता. काही वेळा असं होतं, पैसे खात्यावर आलेले असतात पण SMS उशिरा येतो. म्हणून फक्त SMS वर अवलंबून राहू नका. पैसे आले नाहीत तर लगेच काय करू नये? मंडळी, जर 25 तारखेला पैसे आले नाहीत तर लगेच घाबरायचं नाही आणि लगेच हे करू नका. ग्रामपंचायतीत धावपळ, तहसील ऑफिसमध्ये गर्दी, चुकीच्या अफवांवर विश्वास, कारण पैसे 25, 26 आणि 27 या 3 दिवसात टप्प्याटप्प्याने येणार आहेत. 27 तारखेपर्यंत थांबा, नंतर पुढचा विचार करा. मंडळी, अनेक जण विचारतात, सगळ्यांच्या खात्यावर पैसे एकाच वेळी का येत नाहीत? कारण डीबीटी मध्ये लाखो लाभार्थी असतात. म्हणून शासन जिल्ह्यानुसार, बँकनुसार आणि योजनेनुसार टप्प्याटप्प्याने पैसे पाठवते. म्हणून आज शेजाऱ्यांच्या खात्यावर आले म्हणजे तुमच्याही खात्यावर त्याच दिवशी येतील असं नाही. मंडळी, 2 महिन्यांचे पैसे सगळ्यांनाच मिळतात असं नाही. ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ता काही कारणाने थांबला होता त्यांनाच नोव्हेंबर प्लस डिसेंबर एकत्र मिळतील. म्हणून कोणाला 1,500, कोणाला 3,000, कोणाला 2,500 तर कोणाला 5,000 असं वेगवेगळं दिसतं. मंडळी, आतापर्यंत आपण काय पाहिलं ते थोडक्यात सांगते. पैसे येणार आहेत. डीबीटी प्रोसेस सुरू आहे. GR नसला तरी अडचण नाही. 25 ते 27 या तारखात पैसे जमा होणार. म्हणून आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला स्पष्ट कल्पना आलेली असेल. मंडळी, जर आजची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर निराधार व दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचाही गोंधळ दूर होईल. आणि हो, तुमच्या खात्यावर पैसे आले का नाही हे कमेंटमध्ये जरूर लिहा. यामुळे इतर लाभार्थ्यांनाही अंदाज येईल. अशा सरकारी योजना, पेन्शन अपडेट आणि शेतीविषयक खात्रीशीर माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दररोज तुमच्या मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.